हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्रेय आणि या व्हिडिओत आपण पाहणार आहोत 8th स्टँडर्ड सायन्सचं चॅप्टर नंबर 2 हेल्थ अँड डिसीजेस. या चॅप्टरचा एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेला आहे. तसंच मॅथ्सचा प्रत्येक प्रॅक्टिस सेट सोडवून दिलेला आहे आणि इतर विषयांचे सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तरी तुम्हाला काही रिक्वायरमेंट असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग या एक्सरसाइजला सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारला आहे, डिस्टिंग्विश बिटवीन इन्फेक्शियस अँड नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. आपल्याला डिफरन्स सांगायचा आहे. कसला? इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे जे इन्फेक्ट होतात, पसरतात असे आजार, आणि नॉन इन्फेक्शियस जे पसरत नाही असे आजार. डिफरन्सचा फर्स्ट पॉईंट लिहा. इन्फेक्शियस डिसीजेसमध्ये लिहायचं आहे, द डिसीजेस विच कॅन बी ट्रान्समिटेड फ्रॉम वन पेशंट to other person are called infectious diseases. बघा, असे आजार जे एका रोग्यापासनं दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरतो त्याला आपण म्हणतो इन्फेक्शियस डिसीजेस. त्याचंच उलटं नॉन इन्फेक्शियस डिसीजेसमध्ये लिहायचं आहे, द डिसीजेस विच कॅनॉट बी ट्रान्समिटेड फ्रॉम वन पेशंट टू अदर पर्सन आर कॉल्ड नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. हे जे आजार आहेत ते एका पेशंटमधनं दुसऱ्या व्यक्तीमध्ये पोहोचू शकत नाही, याला आपण म्हणतो नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. नाव सेकंड पॉईंट, इन्फेक्शियस डिसीजेसमध्ये लिहा, कंटॅमिनेटेड एअर, वॉटर, फूड ऑर कॅरियर, व्हेक्टर ॲनिमल्स ऑर इन्सेक्ट्स स्प्रेड द इन्फेक्शियस डिसीजेस. कंटॅमिनेटेड म्हणजे दूषित असलेली अशी हवा, पाणी, अन्न किंवा कीटक, प्राणी हे जे आहे यांच्याद्वारे जे संसर्गजन्य रोग होतात त्याला आपण म्हणतो इन्फेक्शियस डिसीजेस. नॉन इन्फेक्शियस डिसीजेसमध्ये लिहा, नॉन इन्फेक्शियस डिसीजेस आर नॉट ट्रान्समिटेड थ्रू एनी मीडियम. नॉन इन्फेक्शियस डिसीजेस जे असतात ते कुठल्याही माध्यमाद्वारे होत नाहीत, म्हणजे त्याला कुठलं मीडियम लागत नाही. थर्ड पॉईंट बघा, इन्फेक्शियस डिसीजेस आर अक्यूट डिसीजेस as they are suddenly caused due to infection from either bacteria, virus or protozoan. Thus, their symptoms are seen sooner. बघा, बॅक्टेरिया, व्हायरस यांचा जेव्हा आपल्यावर अटॅक होतो तेव्हा आपल्याला हे डिसीजेस होतात आणि त्यांचे सिम्पटम्स आपल्याला लगेच दिसायला लागतात. जसं की सर्दी वगैरे होणार असेल तर आपल्याला लगेच थोडा त्रास व्हायला लागतो, जाणवायला लागतं, तर समजून जातं की होतीये म्हणून. नॉन इन्फेक्शियस डिसीजेसमध्ये थर्ड पॉईंट लिहा, सम नॉन इन्फेक्शियस डिसीजेस आर ड्यू टू हेरिडेटरी कॉजेस, सम आर क्ल्यू टू फेल्युअर इन मेटाबॉलिझम, सम आर ड्यू टू deficiency of nutrition. Their symptoms are not seen suddenly but are developed gradually. बघा, जे नॉन इन्फेक्शियस डिसीजेस असतात ते अनुवांशिकतेमुळे, ज्याला आपण काय म्हणतो हेरिडेटरी कॉजेस, त्यामुळे होऊ शकतात, किंवा मेटाबॉलिझम फेल्युअरमुळे होऊ शकतात, किंवा आपण म्हणू शकतो की काही गोष्टींची कमतरता, जसे की विटॅमिन्सची कमतरता, मिनरल्सची कमतरता, यामुळे हे आजार होऊ शकतात. त्याचे लक्षणं आपल्याला अचानक दिसत नाही, हळूहळू ते डेव्हलप होत असतात. बघा, डायबिटीज असेल, कॅन्सर असेल, असे जे आजार आहेत ते आपल्याला त्यांचे लक्षणं बाहेरून पटकन समजत नाही, हळूहळू तो आजार आतमध्ये वाढत असतो. नेक्स्ट फोर्थ पॉईंट, आपल्याला एक्झाम्पल्स लिहायचे आहेत. तर इन्फेक्शियस डिसीजेसचं एक्झाम्पल आहे ट्युबरक्युलोसिस, म्हणजे आपण त्याला TB म्हणतो ते. नंतर हेपेटायटिस, कफ, कोल्ड, सर्दी खोकला तुम्हाला माहिती आहे ना. नॉन इन्फेक्शियस डिसीजेसमध्ये लिहा, डायबिटीस, कॅन्सर, हार्ट डिसीजेस एक्सेट्रा. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन बघा. सेकंड क्वेश्चन आपल्याला विचारलं आहे, आयडेंटिफाय द ऑड टर्म. वेगळा घटक आपल्याला ओळखायचा आहे. त्यातलं ए आपल्याला दिलेलं आहे मलेरिया, हेपेटायटिस, एलिफंटायसिस, डेंग्यू. आता यामध्ये वेगळा घटक आपल्याला ओळखायचा आहे. याचा आन्सर आहे हेपेटायटिस. कारण काय? ऑल अदर डिसीजेस आर कॉज्ड बाय मॉस्किटो. बाकीचे जे आजार आहेत ते कशामुळे होतात? डास चावल्यामुळे. मलेरिया असेल, हत्ती रोग असेल किंवा डेंग्यू असेल, हे सगळे डास चावल्यामुळे होतात.
नेक्स्ट आपल्याला विचारलं आहे प्लेग, एड्स, कॉलेरा, TB. याचा आन्सर आहे एड्स. एड्स इज कॉज्ड बाय व्हायरस ऑदर बाय बॅक्टेरिया. एड्स हा आजार जो आहे जो HIV नावाच्या व्हायरसने होत असतो आणि बाकीचे जे आहेत ते बॅक्टेरियामुळे होणारे आजार आहेत. थर्ड क्वेश्चन बघा, आन्सर इन 1 to 2 सेंटेन्स. बघा आपल्याला जे काही क्वेश्चन विचारले त्यांचे 1 to 2 सेंटेन्समध्ये आन्सर लिहायचे. तुम्हाला तर असे क्वेश्चन आवडतात, मोठे आन्सर्स आवडत नाही. मला बरेच कमेंट येतात की छोटे छोटे आन्सर्स द्या. बघा जे प्रश्न विचारलेत की ज्यांचे आन्सर्स छोटे आहेत ते छोटेच लिहायचे आणि जे मोठे सांगितले ते मोठेच लिहायचे. त्यातला फर्स्ट क्वेश्चन बघा, विच आर द व्हेरियस मीडिया ऑफ स्प्रेडिंग द इन्फेक्शियस डिसीजेस. इन्फेक्शियस डिसीजेस स्प्रेड करण्यामागे कुठला मीडिया असतो, कशा थ्रू इन्फेक्शन स्प्रेड होत असतं हे आपल्याला विचारले. याचा आन्सर लिहा, इन्फेक्शियस डिसीजेस स्प्रेड थ्रू कंटॅमिनेटेड एअर, वॉटर, फूड, वेक्टर्स सच ॲज इन्सेक्ट, ॲनिमल अँड ह्युमन. बघा इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे काय, जे पसरणारे आजार आहेत ते स्प्रेड थ्रू, कशा थ्रू स्प्रेड होता, कंटॅमिनेटेड म्हणजे दूषित असलेली हवा, पाणी, अन्न, तसंच जे काही इन्सेक्ट्स असतात, आता डास वगैरे असतात किंवा कुठले कीटक असतात, ॲनिमल्स असतात, ह्युमन्स असतात, यांच्या थ्रू स्प्रेड होऊ शकतात. बी क्वेश्चन बघा, गिव्ह द नेम्स ऑफ 5 नॉन इन्फेक्शियस डिसीजेस अदर दॅन गिवन इन द लेसन. बघा चॅप्टरमध्ये जे दिलेले नाही आहे असे आपल्याला नॉन इन्फेक्शियस डिसीजेसचे नावं सांगायचे. तर याचा आन्सर बघा, अस्थमा म्हणजे आपल्याला माहिती ज्याला आपण दमा म्हणतो, कॉन्ट्रॅक्ट म्हणजे मोतीबिंदू. बघा ज्यांचं वय झालेलं आहे अशांचं बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं, मग हे असतं कॉन्ट्रॅक्ट. त्याच्यानंतर आहे डिसीजेस ऑफ किडनी संबंधितचे आजार, हे सुद्धा नॉन इन्फेक्शियस असतात. आर्थरायटिस म्हणजे आपण ज्याला संधिवात म्हणतो, तर ते सुद्धा नॉन इन्फेक्शियस आहे. अल्झायमर विच इज अ कंडिशन ड्युरिंग ओल्ड एज. बघा वय वाढल्यानंतर विसरायला जे होतं त्याला आपण म्हणतो अल्झायमर. हायपरटेन्शन, बघा अति काळजी केल्यामुळे जे होतं त्याला म्हणतो आपण हायपरटेन्शन. नंतर मायग्रेन, डाव्या बाजूला डोकं दुखतं बऱ्याच जणांचं, त्याला आपण म्हणतो मायग्रेन. हे सुद्धा नॉन इन्फेक्शियस आहे. घरात कोणाचं डोकं दुखत असेल तर आपलं डोकं दुखत नाही. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन बघा, विच आर द मेन रिझन ऑफ डायबिटीज अँड हार्ट डिसीजेस. बघा डायबिटीज आणि हार्ट डिसीज होण्याला काय कारणं आहेत हे आपल्याला सांगायचे. त्याचा आन्सर लिहा, इम्प्रॉपर लाईफस्टाईल, रॉंग टाईप ऑफ डाएट, lack of exercise, excessive mental stress and strain, imbalance in secretion of hormones, etc. are the main reasons for diabetes and heart diseases. बघा डायबिटीस आणि हार्ट डिसीजेसचं प्रमाण खूपच वाढलेलं आहे हे आपल्याला माहिती आहे. मग त्याचं मेन कारण काय आहे, इम्प्रॉपर लाईफस्टाईल. बघा पूर्वी कसं होतं, वेळेचं नियोजन होतं, अंधार होताच लोक 7 वाजता 7:30 वाजता झोपून जायचे, पहाटे लवकर उठायचे, व्यायाम करायचे. आता लॅक ऑफ एक्सरसाइज म्हणजे व्यायाम होत नाही, धावपळ होते पण प्रॉपर व्यायाम होतो का, नाही होत. डाएट व्यवस्थित नाही आहे, धावपळ सुरू असते आणि त्याच्यामध्ये खाण्याकडे लक्ष नसतं. त्यामुळे काय होतं, हे सगळे आजार येतात. हार्मोन इनबॅलन्स झालेला असेल, सिक्रेशन ऑफ हार्मोन जर प्रॉपर नसेल तरीसुद्धा होतं. मेंटल स्ट्रेस, डोक्याला जास्त ताण पडला, ताण घेतला की त्यामुळे सुद्धा डायबिटीस आणि हार्ट अटॅक सारखे हार्ट डिसीजेस होत असतात. नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन आपल्याला विचारला आहे, व्हॉट कॅन बी अचीव्ड ऑर कॅन बी प्रिव्हेंटेड. बघा पुढे काही स्टेटमेंट दिलेलं आहे, मग त्यावेळेला काय करू शकतो हे आपल्याला सांगायचं आहे. त्यातलं ए आपल्याला काय दिले बघा, ड्रिंकिंग बॉइल्ड अँड फिल्टर्ड वॉटर. बघा उकळलेलं आणि फिल्टर केलेलं पाणी पिलं तर काय होईल, इट प्रिव्हेंट्स वॉटरबॉर्न डिसीजेस सच ॲज टायफॉइड, कॉलेरा, डिसेंट्री एक्सेट्रा. बघा जर पाणी उकळून पिलं, फिल्टर पिलं तर काय प्रिव्हेन्शन होईल,
तर आपल्याला बॉर्न म्हणजे काय, पाण्यात थ्रू होणारे जे डिसीजेस आहेत ते होणार नाही, जसं की टायफॉइड, कॉलेरा आणि डिसेंट्री यासारखे आजार आपल्याला होतील का, नाही. नेक्स्ट बी स्टेटमेंट बघा, अवॉइडिंग स्मोकिंग अँड अल्कोहोलिझम. बघा, स्मोकिंग आणि अल्कोहोलिझम जर आपण अवॉइड केलं तर त्याचा काय फायदा होईल. इट प्रिव्हेंट्स ऑकरन्स ऑफ कॅन्सर अँड हार्ट डिसीजेस. आपल्याला माहिती आहे स्मोकिंग केलं किंवा ड्रिंक केलं, अल्कोहोलिझम, तर त्याने काय होतं, कॅन्सर किंवा हार्ट डिसीजेसचे चान्सेस खूप वाढतात. मग ते नाही केलं तर प्रिव्हेन्शन होतं आपलं कॅन्सर आणि हार्ट डिसीजेसपासनं. नेक्स्ट स्टेटमेंट बघा काय दिलं आहे, रेग्युलर बॅलन्स डाएट अँड एक्सरसाइज. जर आपण रेग्युलर बॅलन्स डाएट घेतला आणि एक्सरसाइज करत राहिलो तर त्याने काय होईल. इट कॅन क्युअर सर्टन टाईप ऑफ कॅन्सर अँड ऑल्सो हेल्प्स द इंडिव्हिज्युअल टू स्टे हेल्दी. बॅलन्स डाएट ठेवला, खाण्यामध्ये सगळं व्यवस्थित ठेवलं आणि एक्सरसाइज करत राहिलं तर काही प्रकारचे कॅन्सर हे बरे पण होतात. आणि दुसरं म्हणजे जर आपण कायम असं ठेवलं तर आपल्याला वेगवेगळे आजार लागत नाही, आपली हेल्थ ही चांगली राहते. नेक्स्ट स्टेटमेंट बघा, प्रॉपर चेकिंग ऑफ ब्लड बिफोर ब्लड डोनेशन. ब्लड डोनेट करतो आपण माहिती आहे, पण ब्लड डोनेट करायच्या अगोदर जर ब्लडची चांगली प्रॉपर टेस्ट केली तर काय होईल. प्रिव्हेंट्स द स्प्रेड ऑफ डिसीजेस थ्रू ब्लड सच ॲज एड्स. बघा, रक्तामार्फत पण आजार पसरत असतात. जर टेस्ट व्यवस्थित केली तर एड्ससारखे आजार पसरणार नाही. नेक्स्ट 5th क्वेश्चन बघा, रीड द पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन. आपल्याला खाली पॅसेज दिला आणि त्यावर काही क्वेश्चन्स विचारले, त्याचे आन्सर करायचे. मास्टर एक्स इज अ 3 years old child. He is living with his family in a slum. The public toilet is present near his house. His father is drunkard. His mother does not know the importance of balanced diet. बघा, एक एक्स नावाचा मुलगा आहे आणि जो 3 वर्षाचा आहे. तो कुटुंबासोबत झोपडपट्टीत राहतो. सार्वजनिक शौचालय वापरतो जे की घराच्या जवळ आहे. त्याच्या वडिलांना मद्यपानाची सवय आहे. त्याच्या आईला संतुलित आहार म्हणजे बॅलन्स डाएटचं महत्त्व नाही. फर्स्ट क्वेश्चन आपल्याला काय विचारलं आहे बघा, मास्टर एक्स कॅन सफर फ्रॉम विच डिफरंट पॉसिबल डिसीजेस इन अबाव कंडिशन. जे काही आपल्याला माहिती दिली त्याप्रमाणे कोणते कोणते आजार होऊ शकतात मास्टर एक्सला ते आपल्याला सांगायचं आहे. तर याचा आन्सर बघा, मास्टर एक्स मे गेट इन्फेक्टेड विथ द वॉटरबॉर्न डिसीजेस सच ॲज टायफॉइड, कॉलेरा, डिसेंट्री अँड जॉन्डिस. बघा, पहिल्या पॉईंटमध्ये आपल्याला लिहायचं की पाण्यापासनं जे आजार पसरतात तर ते होऊ शकतात, कारण आपल्याला सांगितलं होतं स्लम एरियात राहतो म्हणजे तिथे आजूबाजूला स्वच्छ पाणी असेलच असं नाही. सेकंड पॉईंट लिहा, देअर इज अ चान्स ऑफ डेंग्यू, फीवर, मलेरिया इन स्लम्स इज हायर ड्यू टू वॉटर लॉगिंग. आपल्याला माहिती आहे स्लम एरिया जे असतात, झोपडपट्टीचा एरिया, त्याच्यात पाणी बऱ्याच ठिकाणी साचलेलं असतं, त्यामुळे डास वाढू शकतात आणि असे आजार होऊ शकतात. थर्ड पॉईंट बघा, हिज डाएट मस्ट बी डिफिशियंट इन विटॅमिन्स अँड मिनरल्स. बघा, आपण बघितलं की त्याची जी मदर आहे तिला एवढं इम्पॉर्टन्स नाही आहे बॅलन्स डाएटचं, त्यामुळे त्याला विटॅमिन्स अँड मिनरलची डिफिशियन्सी होईल आणि त्यामुळे उद्भवणारे आजार होतील. नेक्स्ट बी क्वेश्चन बघा, हाऊ विल यू हेल्प हिम अँड हिज फॅमिली इन दिस सिच्युएशन. अशा कंडिशनमध्ये त्याला आणि त्याच्या घरच्यांना तुम्ही कशी मदत करणार. आन्सरचा फर्स्ट पॉईंट लिहा, वी कॅन डायरेक्ट देम टू मेडिकल इन्स्टिट्यूशन्स, गिव्ह देम ट्रेनिंग अबाउट क्लीन हेल्दी हॅबिट्स. आपण कोणते आजार झाल्यावर कुठल्या ट्रीटमेंट्स घ्याव्या ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांना सांगणार. त्याचप्रमाणे स्वच्छतेचं त्यांना महत्त्व सांगणार. किती क्लीन राहिल्याने अनहायजेनिक गोष्टींनी कुठल्या कंडिशन उद्भवतील हे सगळं आपण त्यांना सांगणार. नेक्स्ट सेकंड पॉईंट लिहा, अन अवेअरनेस प्रोग्राम हायलायटिंग द इम्पॉर्टन्स ऑफ हेल्दी न्यूट्रिशियस फूड कॅन बी अरेंज्ड. बघा, अस्वच्छता तिथे आहे, पण दुसरी गोष्ट आपल्याला पॅसेजमध्ये दिली आहे ती म्हणजे आईला बॅलन्स डाएटचं महत्त्व माहीत नाही. मग त्यासाठी आपण काय करणार, अवेअरनेस प्रोग्राम अरेंज करणार ज्याच्यामध्ये की बॅलन्स फूड, न्यूट्रिशियस फूडबद्दल माहिती दिली जाईल. नेक्स्ट आपल्याला सी क्वेश्चन विचारला आहे,
विच डिसीजेस कॅन ऑकर टू द फादर ऑफ मिस्टर एक्स. मिस्टर एक्सच्या वडिलांना कुठले आजार होऊ शकतात? तर त्याचा आन्सर आहे फादर ऑफ मिस्टर एक्स कॅन बी डेव्हलप डिसीजेस ऑफ लिव्हर अँड किडनी. त्याच्या वडिलांना लिव्हरचे आणि किडनीचे आजार होतील. नेक्स्ट 6th क्वेश्चन बघा. गिव्ह द प्रिव्हेंटिव्ह मेजर फॉलोइंग डिसीजेस. बघा खाली काही डिसीज दिलेले आहेत, त्यांचे आपल्याला प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणजे अगोदरच आपण काय काळजी घ्यायला हवी हेच सांगायचे. ए आपल्याला दिलं आहे डेंग्यू. तर डेंग्यूमुळे आपण काय काळजी घ्यायला पाहिजे? तर फर्स्ट पॉईंट लिहा, डू नॉट अलाव वॉटर टू कलेक्ट इन ऑर अराउंड द हाऊस. घरात किंवा घराच्या बाहेर पाण्याचा साठा आपल्याला होऊ द्यायचा नाही आहे. सेकंड पॉईंट लिहा, यूज मॉस्किटो नेट्स, मॉस्किटो रिपेलंट्स अँड वेअर फुल स्लीव्स क्लोथ्स. बघा मॉस्किटो नेट म्हणजे आपण ज्याला मच्छरदाणी म्हणतो ते वापरायचे आहेत. त्याचप्रमाणे आपण औषधं फवारायची आहेत ज्याच्याने डास येत नाहीत आणि फुल स्लीव्स क्लोथ घालायचे आहेत म्हणजे पूर्ण बाह्य असलेले कपडे घालायचे आहेत. थर्ड पॉईंट लिहा, कीप द सराउंडिंग्स क्लीन. आजूबाजूचा परिसर आपल्याला स्वच्छ ठेवायचा आहे. नेक्स्ट पॉईंट लिहा, कवर वॉटर स्टोरेज कंटेनर्स प्रॉपरली. वॉटर स्टोरेजचे जे कंटेनर आहेत ते आपल्याला व्यवस्थित झाकून ठेवायचे आहेत. अशा पद्धतीने आपण डेंग्यूचे डास होण्यापासून पहिलेच काळजी घेऊ शकतो. सेकंड आहे कॅन्सर दिलेलं आपल्याला. तर कॅन्सरचा फर्स्ट पॉईंट लिहा, अवॉइड टोबॅको स्मोकिंग अँड अल्कोहोल. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तंबाखू किंवा जे बीडी सिगरेट घेतात किंवा अल्कोहोल जे आहे ह्या सगळ्या गोष्टींमुळे कॅन्सर होण्याचे चान्सेस जास्त वाढतात. सेकंड लिहा, ईट अ बॅलन्स्ड डाएट विथ प्लेंटी ऑफ फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. आपण बॅलन्स्ड डाएट घेतला पाहिजे आणि त्या डाएटसोबत फ्रूट्स आणि व्हेजिटेबल प्लेंटी ऑफ म्हणजे थोड्याफार प्रमाणात आपण फळं आणि भाज्यासुद्धा खाल्ले पाहिजे. थर्ड पॉईंट लिहा, एक्सरसाइज रेग्युलरली अँड मेंटेन अ हेल्दी वेट. आपण रोज व्यायाम करायला हवा आणि जे हेल्दी वेट आहे ते मेंटेन ठेवायला हवं. फोर्थ पॉईंट बघा, गो फॉर रेग्युलर हेल्थ चेकअप्स अँड कॅन्सर स्क्रीनिंग व्हेन ॲडवाइज्ड. आपण रेग्युलरली आपली हेल्थ चेकअप करायला हवी. तसंच कॅन्सर स्क्रीनिंगसुद्धा करून घ्यायला हवी जर आपल्याला ॲडवाईस केलेलं असेल तर. अशा पद्धतीने आपण कॅन्सरपासून प्रिव्हेन्शन करू शकतो. बघा खूप मोठा प्लॅस्टिकचा वापरसुद्धा आपण करतो तर तोसुद्धा आपण टाळायला हवा. साधे साधे तुमचे रोजचे टिफिन असतील ते सुद्धा स्टीलचे वापरायचे. बॉटल्स असतील त्या पण स्टीलच्या यूज करायच्या आहेत. नेक्स्ट आपल्याला विचारलं आहे AIDS म्हणजेच आपण त्याला म्हणतो एड्स. फर्स्ट पॉईंट लिहा, अवॉइड शेअरिंग निडल्स ऑर सिरिंज. बघा आपण जेव्हा दवाखान्यात जातो त्यावेळेला आपल्याला इंजेक्शन वगैरे जेव्हा देतात तेव्हा ते नवीन खोलतात. पूर्वी कसं होतं की उकळून तेच वापरलं जात होतं. तर हे निडल शेअर करणं आपण अवॉइड करायला हवं. सेकंड पॉईंट बघा, टू अवॉइड सेक्शुअल कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन. एखाद्या व्यक्तीने जर इन्फेक्टेड पर्सनसोबत सेक्शुअल कॉन्टॅक्ट केला तर त्यामुळे एड्स होण्याचे चान्सेस होतात. थर्ड पॉईंट बघा, एन्श्युअर ऑल ब्लड यूज फॉर ट्रान्सफ्युजन इज टेस्टेड फॉर HIV. आपल्याला माहिती आहे एड्स हा आजार HIV व्हायरसमुळे होत असतो. त्यामुळे कधीही जेव्हा एका व्यक्तीचं ब्लड दुसऱ्या व्यक्तीला आपण देतो किंवा आपण ब्लड बँकमधनं ब्लड ट्रान्सफर करत असतो त्यावेळेला ते टेस्ट केलं पाहिजे HIV पॉझिटिव्ह आहे का नाही आहे. नेक्स्ट पॉईंट बघा, HIV पॉझिटिव्ह वुमेन शुड रिसीव्ह ॲप्रोप्रिएट ट्रीटमेंट टू रिड्यूस द रिस्क ऑफ ट्रान्समिशन टू द बेबी. आपल्याला माहिती आहे की एड्सला कुठलीही ट्रीटमेंट नाही आहे. त्याचं आपल्याला प्रिव्हेन्शन्स करावं लागतं. जर प्रेग्नंट लेडीला HIV पॉझिटिव्ह असेल तर आपल्याला तिला ॲप्रोप्रिएट ट्रीटमेंट द्यावी लागते जेणेकरून येणाऱ्या बाळाला एड्स होणार नाही. 7th क्वेश्चन बघा, एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स. त्यातलं ए आहे बॅलन्स डाएट. आपल्याला बॅलन्स डाएटचं महत्त्व काय आहे ते सांगायचं आहे. फर्स्ट पॉईंट बघा, अ बॅलन्स्ड डाएट प्रोव्हाइड्स ऑल द न्यूट्रियंट्स द बॉडी नीड्स. बघा आपल्या शरीराला बऱ्याच न्यूट्रियंट्सची म्हणजे घटकांची गरज असते. बॅलन्स डाएट जर असेल तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळून जातात. सेकंड पॉईंट लिहा, इट हेल्प्स इन प्रॉपर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट.
जर बॅलन्स डाएट असेल तर आपली वाढ आणि कौशल्य हे दोन्हीही गोष्टी व्यवस्थित होत असतात. थर्ड पॉईंट, इट स्ट्रेंथन द इम्युन सिस्टीम अँड प्रिव्हेंट्स डिसीजेस. बघा, बॅलन्स डाएट असेल तर आपली इम्युन सिस्टीम कुठल्याही रोगाला प्रतिकार करण्याची शक्ती चांगली असते आणि त्यामुळे आपल्याला आजार होऊ शकत नाही. नेक्स्ट पॉईंट बघा, इट गिव्स एनर्जी फॉर डेली ॲक्टिव्हिटीज. आपण दिवसभरातनं बऱ्याच हालचाली करत असतो, तर यासाठी बॅलन्स डाएट आपल्याला चांगली एनर्जी देतं. इट हेल्प्स मेंटेन अ हेल्दी बॉडी वेट. आपल्या बॉडीचं हेल्दी वेट मेंटेन करण्यासाठी बॅलन्स डाएट आपल्याला हेल्प करतं. सेकंड बघा, फिजिकल एक्सरसाइज ऑर योगासनास. त्याच्या इम्पॉर्टन्सचा फर्स्ट पॉईंट बघा, दे कीप द बॉडी फिट अँड हेल्दी. जर आपण कायम फिजिकल एक्सरसाइज किंवा योगासनं करत राहिलो तर आपली बॉडी ही फिट आणि हेल्दी असते. सेकंड पॉईंट बघा, दे स्ट्रेंथन मसल्स अँड बोन्स. त्यामुळे काय होत असतं, आपले मसल्स आणि बोन्स जे आहेत ते स्ट्रॉंग होतात, स्ट्रेंथन होतात. दे इम्प्रूव्ह द फ्लेक्झिबिलिटी अँड बॅलन्स. बघा, आपल्या बॉडीची फ्लेक्झिबिलिटीसुद्धा त्यामुळे चांगली होते. आपण हालचाल वेगवेगळ्यारित्या व्यवस्थित करू शकतो आणि आपली बॉडी बॅलन्स राहते. फोर्थ पॉईंट बघा, दे हेल्प्स टू रिड्यूस स्ट्रेस अँड इम्प्रूव्ह मेंटल हेल्थ. बघा, जर एक्सरसाइज आणि योगासनं व्यवस्थित करत राहिलं तर आपली स्ट्रेस लेवल कमी होते, त्यामुळे मेंटल हेल्थ चांगली राहते. लास्ट पॉईंट बघा, दे लोअर द रिस्क ऑफ मेनी डिसीजेस अँड इन्क्रीजेस स्टॅमिना. बघा, जर आपण फिजिकल एक्सरसाइज आणि योगासनं करत राहिलो तर त्यामुळे काय होतं, वेगवेगळे आजार होण्याचे चान्सेस कमी होतात आणि आपला स्टॅमिना वाढतो. 8th क्वेश्चन बघा, गिव्ह एक्झाम्पल्स ऑफ द फॉलोइंग डिसीजेस. खाली दिलेल्या डिसीजेसचे एक्झाम्पल द्यायचे. ए दिले व्हायरल डिसीजेस. व्हायरल डिसीजेस कोणते असतात तर कॉमन कोल्ड म्हणजे आपण त्याला हिवताप म्हणतो, ठीक आहे. मिझल्स म्हणजे काय, गोवर आपण मराठीत ज्याला म्हणतो. चिकन पॉक्स म्हणजे कांजण्या, डेंग्यू, एड्स हे सगळे व्हायरल डिसीजेस आहेत. बी आपल्याला विचारलं आहे बॅक्टेरियल डिसीजेस, तर त्यातला पहिला आहे ट्युबरक्युलोसिस म्हणजे ज्याला आपण TB म्हणतो, कोलेरा, टायफॉइड आणि निमोनिया. नेक्स्ट आहे डिसीजेस स्प्रेड थ्रू इन्सेक्ट्स म्हणजे कीटकांपासनं पसरणारे आजार. पहिला आहे मलेरिया, दुसरं डेंग्यू, तिसरं चिकनगुनिया आणि चौथं प्लेग. नेक्स्ट आहे हेरिडेटरी डिसीजेस, अनुवंशिक आजार ज्याला आपण म्हणतो. त्यातलं पहिलं आहे हार्ट डिसीजेस. बघा, जे हार्टचे डिसीजेस असतात ते अनुवंशिक असतात. तसंच कॅन्सर, डाऊन सिंड्रोम, कलर ब्लाइंडनेस किंवा सिकल सेल ॲनेमिया हे सगळे जे आजार आहेत ते अनुवंशिक आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा, राईट द इन्फॉर्मेशन ऑन मॉडर्न डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट्स ऑफ कॅन्सर. बघा, आपल्याला विचारलं आहे की आधुनिक पद्धतीच्या कुठल्या कुठल्या डायग्नोसिस आहेत आणि त्यावर ट्रीटमेंट आहेत कॅन्सरच्या. फर्स्ट पॉईंट लिहा, व्हेरियस टेक्निक्स लाईक CT स्कॅन, MRI स्कॅन, मॅमोग्राफी, बायोप्सी आर यूज्ड इन डायग्नोसिस. कॅन्सर झाला आहे का नाही हे कळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे स्कॅन केले जातात. CT स्कॅन असेल, MRI असेल, तसंच मॅमोग्राफी केली जाते, बायोप्सी केली जाते. त्याच्यामुळे आपल्याला कळतं कॅन्सर आहे का नाही. सेकंड पॉईंट लिहा, अलॉंग विथ कन्व्हेन्शनल मेथड्स लाईक केमोथेरपी, रेडिएशन थेरपी अँड सर्जरी, मॉडर्न टेक्निक्स लाईक रोबोटिक अँड लॅप्रोस्कोपिक सर्जरी आर अल्सो फॉलोड. बघा, ज्या पारंपरिक मेथड्स आहेत, केमोथेरपी असेल, रेडिएशन म्हणजे आपण लाईट थेरपी ज्याला म्हणतो, किंवा सर्जरी असेल, त्याचसोबत आता नवीन रोबोटिक, त्याचप्रमाणे लॅप्रोस्कोपिक म्हणजे दुर्बिणीद्वारे जे शस्त्रक्रिया केली जाते, ह्या सगळ्या मेथडसुद्धा वापरतात. थर्ड पॉईंट बघा, इट ऑल्सो इन्क्लूड पॅट स्कॅन विच हेल्प्स टू डिटेक्ट हाऊ फार हॅज द डिसीज स्प्रेड. बघा, डिसीज कुठपर्यंत स्प्रेड झाला आहे हे आपल्याला पॅट स्कॅनने कळू शकतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा, एनलिस्ट द नेम्स अँड कंपोजिशन ऑफ द मेडिसिन
प्रेझेंट इट ॲट युअर होम. आपल्या घरी असलेले आपल्याला औषधांची नावं लिहायचे आणि त्यांचं कंपोजिशन लिहायचं आहे. आन्सरसाठी तुम्ही असे 2 कॉलम करून घ्या. एकामध्ये नेम ऑफ मेडिसिन म्हणजे गोळीचं नाव लिहायचं आहे. दुसऱ्यामध्ये तुम्ही त्याचं कंपोजिशन लिहायचं आहे. या आन्सरसाठी तुम्ही घरातला तुमचा मेडिसिनचा बॉक्स बघून त्यातनंही लिहू शकतात. अशा पद्धतीने आपला सेकंड चॅप्टरचा एक्सरसाइज कंप्लीट झालेला आहे. तुमच्यासाठी मी अदर सब्जेक्टचे व्हिडिओसुद्धा अपलोड केलेले आहेत. मॅथ्सचे प्रत्येक प्रॅक्टिस सेट सोडवलेले व्हिडिओसुद्धा आहेत. तर अशाच काही व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.